मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल, कारण आज जो आम्ही अनुभव घेतलाय ना तो खरंच खूप भारी होता. पण ही सगळी मजा घेण्यासाठी माझा प्रवास चालू झाला तो ठाण्यातून कोकणकन्या ट्रेनमधून. रात्री ट्रेनमध्ये बसलो आणि सकाळी कंगळीत उतरलो. घरी आलो, फटाफट 2 वीक उभी असलेली माझी गाडी साफ केली आणि मित्रांसोबत निघालो. कारण मित्रांचा आधीच प्लॅन बनला होता, तो वेंगुर्ला तालुक्यातील खवणे गावात जाऊन कायाकिंग करायचा. प्लॅन होता राजूभाईचा, याने आधीच कॉल वगैरे करून बोट वगैरे बुक करून ठेवली होती. त्यामुळे यांच्या प्लॅनमध्ये मी कोणतीही ढवळाढवळ न करता आम्ही पोहोचलो या सुंदर गावात. इथे आल्याच्यानंतर पहिलं आम्ही मस्त असा गरमागरम नाश्ता केला आणि या 2 लहान मुलांना लाईफ जॅकेट घालायला दिल्या. बोटी पाण्यात ओढण्यासाठी यांनाच लावलं. ड्रायव्हिंग कशी करायची याची मात्र ट्रेनिंग या भावाने दिली. माझ्या बाबतीत आय एम अ प्रो रायडर. आधी आमची सुरुवात ही अशी झाली, नंतर मात्र धिंगाणा. आज रविवार असल्यामुळे ना गर्दी खूप होती, पण या गर्दीत सुद्धा खूपच मजा आली. बोटी एकमेकांवर धडकत होत्या. मॅंग्रोव्स मध्ये आम्ही जाऊन अडकत होतो, नको तिथे स्टंट करत आम्ही तर खूपच एन्जॉय केले. पण आता मी तुम्हाला इथली काही ठिकाणं दाखवतो जी तुम्हाला नक्कीच आवडतील. पहिलं तर हे झाड. जेव्हा बोटिंग वगैरे करून शरीर थकतं ना, तेव्हा या झाडाखाली या. एक वेगळी शांतता तुम्हाला इथे मिळेल. दुसरं ठिकाण आहे ते हे. गर्दीतून थोडंसं पुढे आल्याच्या नंतर मध्येच तुम्हाला असे 1-2 स्टॉल मिळतील, जिथे तुम्ही अशा काही चटरपटर गोष्टी खाऊ शकता. आणि इथून थोडंसं पुढे स्वर्गाची अनुभूती घेत आल्यावर असे पाण्यात पाय सोडून बसा, कारण इथे मिळतो फ्री मध्ये फिश पा. फिश पा वगैरे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला भुलभुलैया बघायचा असेल किंवा तो अनुभवायचा असेल तर तोही ऑप्शन इथे आहे. आणि जेव्हा संध्याकाळी वेळ होते सूर्यास्ताची, तेव्हा निवांत बोटीत बसून असा हा मावळणारा सूर्य बघायला या ठिकाणी या. आता हे सगळं बघून तुम्हाला स्वतःला हे सगळं अनुभवायची इच्छा तर नक्कीच झाली असेल, तर या खवणे गावात तुमचं स्वागतच आहे.